तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ई फॉर इलेक्ट्रिकलच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की जर ॲडमिशनच्या वेळेस आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय करायचे. आपण पाहणार आहे की कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची, त्यासाठी काय काय प्रोसेस आहे, हे 2 पॉईंट आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, कारण आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लगेच मिळून जातं, पण कास्ट व्हॅलिडिटीसाठी जरा वेळ होतो. पहिल्यांदा आपण कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी आपण आपल्या जवळच्या माहिती सेवा केंद्र किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन तो अप्लाय करू शकतो कास्ट व्हॅलिडिटीसाठी. आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीसाठी मी इथं तुम्हाला देत आहे. ही आपल्याला कागदपत्रे लागत आहेत. तुम्ही वाटलंच तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. ही जी कागदपत्रे आहेत ते आपल्याला पहिल्यांदा लागणार आहेत. हे कागद घेऊन आपण नेट कॅफे किंवा माहिती सेवा केंद्रात गेलं तरी चालेल व तिथे जाऊन आपण कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी अप्लाय करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला तेथे एक अप्लाय केल्यानंतर पावती मिळते. त्या पावतीच्या आपण 2 ते 4 अशा प्रिंट मारून झेरॉक्स मारून ठेवायचे आहेत. कारण त्यातली एक प्रिंट आहे ते आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याणमध्ये जाऊन आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी लागते. आणि दुसरी जी आहे ती पावती आपण आपल्या ॲडमिशनसाठी यूज करू शकतो. जर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी जर ॲडमिशनच्या वेळेस उपलब्ध नाही झाली तर ती पावती आपण देऊन आपलं ॲडमिशन करून घेऊ शकतो. आणि ती पावती फक्त 6 महिन्यासाठीच असते. त्यानंतर ते 6 महिने झालेत की आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी तिथे कॉलेजमध्ये जमा करायची असते. तोपर्यंत आपली कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा येऊन जाते. कास्ट व्हॅलिडिटीसाठी जवळपास 2 ते 3 महिने लागतात. जर काही त्रुटी आलीच तर त्यासाठी आपल्याला वेळ लागतो. काही वेळा लवकरसुद्धा होते 1 महिन्याच्या आत. जर आपल्या नातेसंबंधातील कोणाचं जर आपल्या भावाचं, चुलत्याचं असं कोणाचं तरी सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल तर आपल्याला लवकर येऊन जातं. जर आपण पहिल्यांदाच काढत असेल तर थोडा वेळ तिथे जातो. त्यासाठी आपण जे ॲडमिशनच्या वेळेस ती पावती आपण तिथे यूज करू शकतो, वापरू शकतो. त्या पावतीवर आपलं ॲडमिशन होतं. म्हणून ती पावती आपण जपून ठेवायची असते आणि याच पावतीवर आपण कास्ट व्हॅलिडिटी काढतो पुढे जाऊन. तर अशा प्रकारे आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करतो आणि कास्ट व्हॅलिडिटी अशा प्रकारे आपण काढतो. आणि हेच जर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपण पावतीसुद्धा वापरू शकतो. हाच मेन मुद्दा आहे आपल्या व्हिडिओमधला. आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन बटन दाबायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.